कात्रज परिसरात रिक्षात प्रवासी भरण्यावरून झालेल्या वादातून एका रिक्षा चालकावर गंभीर हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे। या प्रकरणात 49 वर्षीय रिक्षा चालकाच्या डोक्यात सिमेंटचा गट्टू मारून त्याला जखमी करण्यात आले आहे। या घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले। मिळालेल्या माहितीनुसार शेखर गोविंद पुजारी वय 49 राहणार संतोषनगर कात्रज हे रिक्षा चालक असून ते नेहमीप्रमाणे प्रवाशांच्या प्रतीक्षेत उभे होते। यावेळी रिक्षात प्रवासी बसवण्यावरून त्यांचा काही जणांशी वाद झाला। सुरुवातीला हा वाद किरकोळ होता, मात्र काही वेळातच तो तीव्र झाला। वाद वाढल्यानंतर आरोपींनी पुजारी यांच्याशी शिवीगाळ करत मारहाण सुरू केली। यावेळी रस्त्याच्या कडेला पडलेला सिमेंटचा गट्टू उचलून आरोपींनी त्यांच्या डोक्यात मारला। या हल्ल्यात पुजारी गंभीर जखमी झाले आणि ते रक्ताच्या थारोळ्यात पडले। त्यांना तातडीने स्थानिक रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। या घटनेनंतर पुजारी यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली। त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी कुणाल राहणार बिबेवाडी, एस मिसाळ उर्फ टायगर आणि इतर 2 जणांविरुद्ध गुन्हा नोंदवला। या प्रकरणाचा पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र भोसले करत असून फरार आरोपींचा शोध सुरू आहे। या घटनेमुळे रिक्षा चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून अशा प्रकारांवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या लोकराज्य न्यूज 24 न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।